मला एक सांगू का, मायबापानं कमवलेली श्रीमंती टिकण्यासाठी देवाचा आशीर्वाद नाही, संताचा आशीर्वाद नाही, त्याचाच आशीर्वाद लागतो. आपल्या पाहुण्याला 527 एकर जमीन होती, फक्त नाव सांगत नाही. जवळचा पाहुणा 527 एकर जमीन शेवटी मंदिरात मेला. ग्रामपंचायतनं माती केली. मी डोळ्यानं पाहिला. मी 6वीला असताना त्या गावात लग्नाला गेलो. लग्नासाठी त्याला उशीर झाला, 1.5 तास लग्न थांबिलं आणि ग्रामपंचायतनं त्याची माती केली. 527 एकर जमीन. अजून एक व्यक्ती होता 213 एकर जमीन. माझ्या लहानपणी 5 रुपयानं सिगरेट, 5 रुपयाच्या नोटीनं सिगरेट पेटिली. 5 रुपयाच्या नोटीनं सिगरेट पेटिली. 5 रुपयाच्या नोटीनं नदीत मरून पडला. 3ऱ्या दिवशी सळड्याव गावसाला. काळ बेकार आहे राजू, काळ बेकार आहे. काम करत राहा. हे टेकी नका आणू. तुम्हाला एक सांगू का, संत आणि देव याच्यानंतर जगात कोणती शक्ती असेल तर बाबा पैसा नावाची शक्ती आहे. पैसा आणि संत, देव आणि संत याच्या बरोबरीचा देव पैसा नाही, पैसा नाही, पण देवाच्या आणि संतापेक्षा कमी बी नाही. एक सोपं वाक्य सांगू का, रक्ताच्या नात्यातली हरामखोर पाहुणे तुमचं वाजल्यावर तुम्हाला पत्रिका देत नाहीत. तुमचं संपल्याच्या नंतर रक्ताच्या नात्यातली पाहुणे सुद्धा तुम्हाला पत्रिका देत नाहीत. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणून नीट कामं करत राहायचे. आपल्या वाट्याला आलेलं काम करायचं. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. पैसे बाबा मेल्यावर संग नेत नाहीत, पण मरेपर्यंत लागत असतात. केळीचे सालटे घरी आल्यावर खात नाहीत, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत सालटे आणत असतात. पैसे मेल्यावर सोबत नेत नसतात, पण मरेपर्यंत लागत असतात. म्हणून दिवसात 8 रुपयाचं खात असाल तर 80 रुपये कमवून घरी येत जा. तो भारतात जगण्याच्या लायकीचा आहे, तो गावात जगण्याच्या लायकीचा आहे. 8 रुपयाचं खाऊन जर 1 रुपया कमवत नसेल तर त्याच्यापेक्षा पटात उठलेलं कुत्रं बरं कितीतरी. ती निदान कोणाच्या पुढे शेपूट तरी हालीत आहे. विठाला विठाल. बाईला घाम आला बाबा, नारदाच्या चरणावर लोटांगण घातलं. सांगा कायमचं सुखाचे ते सुख. आता नुसतं सुख नाही, देवाचं मुख बघितल्यावर नुसतं सुख नाही बाबा, सुखाचंही सुख. एवढा पुरावा ऐकायचा आणि मग आपण पूर्णविराम करू. तर मालकीनीने विचारलं, तिचं नाव आहे शची, मुलाचं नाव आहे जयंत, मुलीचं नाव आहे जयंती. काय वैभव, सोन्याची पुरी राहला, अप्सरा रंभ्या ऐशा नाचणी, उर्वंशी तिलोत्तमा मेनका. आपण तरी काचातल्या बाया पाहतो, टीव्हीतल्या काचातल्या, त्याच्याकडे रंभ्या ऐशा नाचणी. काय वैभव असेल. चिंतामणीच्या सडका होत्या, कल्पतरूची उद्यानं होती, कामधेनूची खिल्लारं होते. एवढा मोठा वैभवशाली, आणि त्याच्या बायकोला तूर कापायला याचे अण्णा रवळगावला. कसा घाम निघला असन. नारदाचे पाय धरले. महाराज उपाय. जाय त्या मालकाचं मुख पाय. कुठे मालक? गोकुळात आहे. अनाया नावाच्या गवळ्याची पत्नी राधा म्हणून खाली जन्माला आली, आणि अनाया नावाच्या गवळ्याची तर अदृश्य स्थितीतला संसार. ते काय असा देखाव्यातला नाही, उगा निमित्त मात्र. आणि देवाला पाहण्यासाठी पाण्याचं निमित्त. मिश पाणीयाचे गोविंदाची चट. जरी दांजून भरलेला असला तरी रिकामा करायची. भरला उलंडोनी रिता करी घट. भरलेला रिचून द्यायची. सासून म्हणूच नाही, रांजून भरला तरी कुठं निघाली. सासून रानात पाहिलं की रांजून रिकामा, हीच रिकामा करीत होती. आणि त्याला पाहत होती. इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं की हिच्या पाहण्याचं कर्ज त्याच्या डोक्यावर पडलं आणि त्याची मान वाकली. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी. ब्रह्मांडाचा धनी. देवावर कर्ज करायचं असेल तर पैशाने नाही. देव पैशाने विकत घेताच येत नाही. पैशाने विकत घेतला असता त्या ढवळ्या कपड्यावाल्यानं भांडे घासायला ठेवला असता. नाही नाही नाही, ते पैसे त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी. भावा एकासाठी खांदावा या फुल्या. देवा कारणे भाव तस्मात काही नलगे एक भावची कारण. तुका मने आन विठोबाची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला फक्त भाव लागते, श्रद्धेनं तो प्राप्त होत असतो. आणि तितक्या श्रद्धेनं विश्वाच्या मालकाला डोळे भरून पाहिलं. इतकी पवित्र झाली बाबा, इतकी पवित्र झाली. तर पवित्र वस्तूची संगत सगळ्याला करा वाटते. चंद्राच्या सूर्याच्या लक्षात आलं हिची संगती कधी होईल. आता स्त्री इतकी तेजस्वी आहे, आणि एवढ्या तेजस्वी स्त्रीपाशी माणसानं जावं कसं, इतकी सामान्य गोष्ट आहे का. बाईच्या वस्त्रात ताकद किती सांगू तुम्हाला. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की जिस नारी से पैदा हुए. हा, इतकी पवित्र, इतकी पवित्र. माझ्या माईंनो तुम्हाला एक सांगतोय, तुम्हाला इतके मी दगड टाकलेत ना, तो माझा स्वार्थ आहे.
कारण मी ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो त्या संप्रदायानं तुम्हाला श्रीमंत पदवी दिली, राज्य, राणी व संपत्ती. या देशातली सर्वोच्च संपत्ती कोण आहात तर तुम्ही आहात. म्हणून भंगीऱ्याचं ऐकत जाऊ नका ना. ज्ञानोबा राय तुकोबारायची मतं ऐका ना. उपास 29 सांगितलेत, फक्त 24 एकादशा सांगितल्या, 5 परवान्या सांगितल्या, प्रदोष आणि सोमवार एक टाइम जेवण उपास आहे. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबा राय तुकोबारायांनी एकही उपास सांगितला नाही. दसरा झाल्यावर आपल्या बायका जास्त आजारी पडतात, जास्त आजारी. आणि काही सोंग नवरात्रात म्हणे भेंडरं चलत येत, देवी मेंढी आहे का देवी, काही सोंग हे असं काही सांगितलं नाही. काही ऐकायचं नाही अशा काही चुकीच्या गोष्टी. अद्याप नाही. हे पण लई पागल झालेत काही. हे तरुण पोरं पण नवरात्रात चप्पल घालायचे नाही, बाजाव बसायचे नाही, 9 दिवस उपास धरते ना दसरा झाल्यावर घोरपडी धरीत. देवीच्या गोळ्या संपल्या का तुमचं कल्याण कराल, ती गोळ्या घालीन तुम्हाला. विठाला हे बजारायचंच जास्त ऊत आलाय. जे असं सोंग करतेत काय, सोंगाड्याचंच जास्त ऊत. हेच सोंग नाही चाल. येथे नाही खोटा चालत परिहार, जानशी अंतर पांडुरंगा. हे तर खोटं नाही चालत. काय सांगत होतो, इतकी पवित्र झाली. स्त्रीचं वस्त्र किती तेजस्वी, जास्त अडचणीत हात घालीत नाही, इचून निघतेत. द्राक्षाच्या बागाला कशाचं कुंपण आहे, साड्याचं. भाजीपाल्याला कशाचं कुंपण आहे, गोईन पाहतोत का नाही सीताराम बाबा आपण. साडीला काटे आहेत का, तिला हुक आहेत का, पण डुक्कर पण तोंडला येत नाही. बाईचा स्पर्श झालेल्या साडीला डुक्कर पण भेट आहे. म्हणून आपल्याला कोण्या क्षेत्रात मोठं व्हायचं असेल ना तर यायच्या लांब राहिलं पाहिजे. ते राजकारण असो, तो व्यापार असो, ते वैद्यकीय क्षेत्र असो, ते आध्यात्मिक क्षेत्र असो, ते शेती क्षेत्र असो, यांच्या पार अलिप्त राहिलं पाहिजे. यांना जगदंबा समजून राहिलं पाहिजे. सूर्यानं चंद्रानं विचार केला, एवढी पवित्र स्त्री आपण जवळ जाऊ कसं, आपली काय टप्पर आहे, काय माय व्याली आपली हिंमत आहे का तिच्याकडे जाण्याची, करावं काय. इतकी त्यांनी विचार केला. एका साधकाला प्रश्न केला. त्या साधकानं सांगितलं, तिच्या जवळ जाण्याचा एकच पर्याय, तिच्या कानातल्या कुंडलात प्रवेश करा. एका कानात सूर्य आणि एका कानात चंद्र. वार्याने कुंडल हाले, डोळे मोडी तर राधा चाले. इतकं देवाला पाहण्याचं पुण्य वाढलं. तर तेच येडं झालं. राधेला पाहून बोलले हरी, बैल दोहितो नंदा घरी. भारतात माणूस नाही गायला वासरं सोडून बैलाची धार काढणारा, पण विश्व ज्याच्या ताब्यात येतो, जगाचा बाप तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं, ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप. एक जण म्हणला आमच्याकडे 150 डॉक्टर आहे. म्हणलं तरी मरत असतात माणसं. वैद्य वाचवी ती जीवा, तरी कोण ध्याती देवा. असं काय माणसं वाचायचं औषध डॉक्टरकडे नाहीत ना. आणि तसं असतं तर जयदेव जय डॉक्टर साहेबच म्हणले असते लोक. पांडुरंगाची आरतीच केली नसती, ज्ञानोबा राय तुकोबारायला मानलंच नसतं. तसं काही नाही. डॉक्टर हा वाईट आहे असं म्हणायचं नाही. डॉक्टर हा आजाराचं निदान करून औषधोपचार करणारा व्यक्ती आहे, तो देव नाही. विठाला चंद्र आणि सूर्य तिच्या कानात. ते देव वेडा झाला. एके दिवशी विश्वाच्या मालकानं राधेच्या जवळ गेले आणि राधेला सांगितलं, राधे तुला काय देऊ, काय देशील देवा. 222 मंत्री पद जिच्या नवऱ्याला त्याची बायको आहे मी. अमरपुरीचं वैभव भोगून आलेली बाई आहे. याच्या पलीकडे काय देतो, वैकुंठ देतो, नकोय मला. सत्यलोक देतो, नकोय. शिवजीला सांगून कैलास देतोय, नकोय. काहीच नको. राधे काहीतरी माग ना. शेचीच्या लक्षात आलतं हे सगळं वैभव एके दिवशी मातीत जाऊन रवळगावला तूर कापायला जावं लागतंय. हे मागायचंच नाही. मागितलं काय, मी ज्या दिवशी जाईल, माझा देह ज्या ठिकाणी समर्पित होईल त्या ठिकाणची माती तू गंध म्हणून कपाळाला लाव. गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा. देवळगावकर मला सांगा, नवऱ्याच्या नावानं कुंकू लावणारी जगात प्रत्येक बाई आहे, पण बायकोच्या नावानं कुंकू लावणार आहे का जगात? फक्त पंढरपुरातला मालक. राधेच्या अंगाची माती जिथं पडली त्या ठिकाणची माती कपाळाला लावली. आणि वारकरी संप्रदायात दंडक दिला, तुम्हाला माझं व्हायचं असेल तर गोपीचंद कपाळाला लावा. महाराज विश्वाच्या मालकाच्या कपाळावर जाऊन बसली. याच्या पलीकडचं सुख आहे का बाबा कोणतं? पाहता श्रीमुख गोविंदाचे. मुख बघितलं की दुःख जातं. इतकेस इतीत नख एका बाईला एकदाच देव पाहिला 7व्या अवतारात. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र इतकी पुढे गेली. देह समर्पित केला, बापानं जाळली, अंगेत टाकली. कालांतरानं पुन्हा त्याच कुळात जन्माला आली. आस्वलाची पोरगी, जामवंताची मुलगी. याला 16,107 बायका. पंढरपुरातल्या मालकाला 16,107 बायका. त्याच्यातली एक बाया लईच म्हणीत असतात,
पोरगी पाहायला गेल्यावर संचायला सांगतात जरा बऱ्या घरची बघा, जिचं ग थोडं जड ती पाहुणी गोड. हो, जिचं ग थोडं जड ती पाहुणी गोड. यायला काही बी आणा वाटते, बोटुळे आण, पापडे आण, आमकं आण, तमकं आण, आणि ग थोडं आणणाऱ्या काम करीत नसतात, हे बी लक्षात ठेवा. त्या कामाला लाईत असतात, कामाला लाईत असतात. तर देवानं सांगितलं, आईनं सांगितलं, कृष्णा जरा पैशावाली घेऊन ये बापा. गेले ना आणले आसोलीन, इतीत केसन इतीत नख तिला. काय कृष्णा काय आणलीस? म्हणलं आई तूच म्हणलं पैशावाली आण. मग हिनं पैसा, हिच्या बापानं मनी दिलाय 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देतोय. 26,666 तोळे 8 मासे, एक भार गुणिले 8, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे, पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मनी, इतका हुंडा तिच्या बापानं दिलाय. पण ही सांभाळायची. श्रुतीनं प्रश्न केला, देवा तुला लक्ष्मीसारखी पत्नी आहे, सत्यभामेसारखी पत्नी आहे, राईसारखी पत्नी आहे, 16,107 येता, मग आसोलीसोबत का केलं लग्न? आसोलीसोबत. ए गंधावाल्या, तू 2 डोळ्यानं आंधळ्या नवरी संग लग्न करशील का? नाही म्हणलं ते, नाही म्हणलं, नाही म्हणलं. ए जिला चालता येत नाही ती संग लग्न करशील का? करशील का? तिच्या बापाने 20 एकर जमीन दिल्या, मग तर संडासला नेशील तिला, तूच तांब्या घेशील आहे का नाही तिचा? हा, ग थोडा असलं की काही करायचं नाही का? एका पोरानं लय पोरी पाहिल्या बाबा, शेवटी पाहुणे कदरलेन म्हणले आता याला पोरगी द्यायची नाही. मग मागून मागून 10% केस त्याचे ढवळे झाले. तर म्हणला महाराज काही म्हणा, कशी का असं पण मी करतो. आणि एक जण म्हणला महाराज आमच्याही बबीचं लग्न होईन, कसा बी असं नका पण आता बघू. तर ती अशी हुशार होती, तिला सुतुळ्या बांधून साडी नेसावं लागत होती, आणि यानं ती पसंत केली. पण यानं पसंत केल्या म्हणल्यावर पोरीची माय म्हणली बाई जावायनं पसंत केली हो, पण मला तो पाहू द्या ना. तर ते म्हणले आता पाहुण्याच्या पुढे तुला जाता यायचं नाही. तर कवडाच्या खिंडीतून जावाय दाखिला. तर ती म्हणली त्याला नाही पोरगी द्यायची. काऊन? तो सुरुवातीला मलाच पाहायला आलता म्हणजे. कायच नालायकपणा, काय नालायक नाही. किती विचार करतो आपण, किती विचार करतो बघा. आसोलीन कशी केली असेल? श्रुतीनं प्रश्न केला, देवा इतक्या या स्तराला गेलेली पशुवनीतली बायको का केली? तर विश्वाच्या मालकानं सांगितलं 7व्या अवतारात तिनं मला जंगलात पाहिलं आणि त्याच्यानंतर डोळे झाकले, जगातलं काहीच पाहिलं नाही. ते पुण्य उदयाला आलं आणि म्हणून तिला मला माझी पत्नी विश्वाच्या मालकाची बायको झाली. पाहता श्रीमुख गोविंदाचे विढोबार खोमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये. विश्वाचा मालक मथुरेत जन्माला आला, नंदाच्या घराला, मदनेई गोकुळाला, माया उपजली तेथे, ठेवी मजानी येथे, मनशी रक्षपाळ, तेम्या मोहिले सकळ, उचलिला कमळापती, पायीची बंधने गळते, मंद मंद पडे पाऊस, वरी शेषानं छाया धरली. विटेवरच्या मालकाला चिमुकल्या कृष्णकनयाला सुपात ठेवलं आणि मथुरेतनं सुपात मग गोकुळात घेऊन जात आहेत. मध्ये यमुना नावाची पवित्र गंगा लागली. 300-350 तीर्थापैकी एक तीर्थ आहे, कृतांताची बहीण आहे, काळाची बहीण आहे. यमुनेच्या पात्रात प्रवेश केल्यावर पुर चढला आचाट, त्याशी लाविला अंगुष्ट, दुभंगली यमुना माई, त्रुंब भरलेली नदी अशी दुभंगली. जुन्या बायका अशा मधनं भांग पाडतात अशी दुभंगली. आणि पहिलं तीराला गेले 4 दरवाजे, गाय दरवाजा, बिदी दरवाजा, पान दरवाजा, महादरवाजा, 4 दरवाजे. त्याच्यापैकी रात्री 9 लाख गायी होत्या नंदराजाकडं. आई तुझा मी एकुलता एक, गायी राखीतो 9 लाख, गायी राखून झिजली नख, मला जीव घाल, यशोदे घराकडे चाल ग, मला जीव घाल. म्हणजे 9 लाख गायी होत्या. आणि 9 लाख गायी ज्याच्याकडे त्याला जमीन किती असेल? तरी पण रात्री 1 वाजता गाईला वैरण टाकत होते. उद्योगम वर्धनते लक्ष्मी, जितकं जितकं काम करताल का तितकी तितकी तुमच्याकडे लक्ष्मी येईल. जितकं जितकं तुम्ही आळस अंगावर घेताल का तितकी तितकी तुमच्याकडची लक्ष्मी पळून जाईल. कधी बी लक्षात घ्या. असं समजू नका मोठी लोक काम करत नाहीत, रात्रंदिवस त्याला झोपा नाहीत, म्हणून ती मोठी मोठी होत राहतात. आणि आपण मोठालेचे माप काढतो म्हणून आपण भिकारी होतो. विठाला विठाला विठाला. आणि मग एवढे मोठे ते दार उघडं ठेवलं, आतमध्ये भगवंताला ठेवलं.
माया घेऊन गेले, विरा ठेवून घेतल्या गारा, अमृत देऊन घेतली काजी. सकाळी पाहिलं तो पुत्र आहे. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. सर्व गोकुळात चर्चा झाली. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे, वाटी ताटी सुंटवडे, नंदा घरी झाली दाटी. सर्व गोपी जमा झाल्या. नंदानं नाना प्रकारचा दान धर्म केला. नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की, नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की. हाती दिने घोडे दिने 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 पालखी, हाती दिने घोडे दिने 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 पालखी, नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की. दान धर्म केला. गोपी जमा झालेल्या आहेत. बघता बघता देव रांगू लागले. तळवे तळहात टेकित, डाव्या गुडघ्यानी रांगत, रंगनी रंगनाथ तुम्या देखिला सई. रांगू लागले. रांगता रांगता चुरू लागले. चलता चलता खोड्या केल्या. ह्या खोड्या करत असताना यशोदेनं सांगितलं, आता जाई राणा सबे घेऊन गोधना, पावा घोंगडी घेऊन पायी. रानात जा. रानात नाना प्रकारचे खेळ खेळले. हमामा लघोरे विटी दांडू, गाई वासरं सांभाळले. तिथं ब्रह्मदेवाने माव केली. वत्स हे चोरोनिया, सत्य लोकाशी नेली, गोपाळ गाई वत्स दोन्ही ठाई रक्षिली. ब्रह्मदेवाचा गर्वहरण केला. नाना प्रकारचे अगासूर बगासूर अरिष्टासूर धेनुकासूर मोठमोठाले राक्षस मारले. कालिया नावाचा सर्प मारला. अहंकारी होता, पाणी दूषित करीत होता. त्याच्या डोक्यावर नाचलं भगवान परमात्मा. त्याच्या डोक्यावर नाचले. त्याच्या तोंडातलं रक्त बाहेर काढलं आणि एवढा कालिया आणि त्याला समुद्रात विलीन करून टाकलं. त्यानं सांगितलं, मला गरुड मारतोय, आता मारणार नाही. माझ्या पावलाच्या पाऊलखाना तुझ्या पायावर आहेत. गरुड आता तुला मान्यता देईल. त्या कालियापासून यमुना निर्वैर करून टाकली. वाटेल ते गावातही नाना प्रकारच्या कोणाच्या चित्त चोरी येले. नंदाच्या नंदने दह्या दुधाची चोरी केली. त्याने केलीच नाही, त्यानं चित्ताची चोरी केली. बऱ्याच एक जण गोपी म्हणली याला हाणायचं. भगवान म्हणले पाहू हिची सोय. तिच्या घरी गेले. दारात असे पायात सुंदरसे पैंजण घातले होते. बारीकशे पैंजण, त्याला घुंगरा असतात आणि घुंगराचा आवाज जरा भारीच असतो. मला वाटतं काही काही 1.5-1.5 एकर घातल्या त्या आवाजाच्या पायीत. आता त्या ह्या घुंगरात जर हे जरा ठोकर असतात वाटतं. मी काय पाहिले नाही पण असं काही काहीने सांगितले त्या नादानाद. एक जण तर ती रिंग डोसक्यावर येत होतं. बाप गावात वाजन म्हणून गावाच्या बाहेर जोस तर रिंग डोसक्यावर यायचं आणि बैल हातात. मग गावाच्या बाहेर जाऊन धरीत होतं. हो 69 एकर जमीन अशी गुळगुळच गेली. ते घुंगराचा आवाज लय भारी असतोय म्हण असं लोक म्हणतात. आपल्याला काय माहित नाही. एक जणाकडे 250 मशाली सोन्याच्या होत्या. मरताना कांदा पण नाही भेटला खाला. चट मशाली गेल्या. हा गंगूबाई नावाची नृत्यांगना होती. नंबर 1ची नृत्यांगना. तिचं ऐकून ते एक लावणी गायली होती. मधुर मिलन आज लाभला, सुगंध सोन्याला, लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला. 250 मशाली सोन्याच्या. एक एक मशाल 1.5-2 किलोची. छट गेल्या छट. ठोकायला मशाल नाही राहिली. हो इतका घुंगरात. आता याच्या पायातले घुंगर म्हणल्यावर कसे असतील. नाचल्याबरोबर बाई म्हणली काय चांगलं नाचत आहे. इन मधात मारीन म्हणली. मधात बलिलं. नाचणं एकटा नाही नाचत म्हणलं. अरे माणसं कोण नाहीत ना. मग काय होतं वाड्यातली वाड्यात. दार लावू नाही म्हणलं. दार लावल्यावर हवा येत नाही. धरला ताल. हे कोणाला नाचित नाही. नाचता नाचता म्हाताऱ्या हौदाकडच्या कोपऱ्यात नेल्या. आता मालकीन एकच होती. बाहेरच्या अशाच होत्या. सुनाला नीट न बोलणाऱ्या. सुन स्वयंपाक कर म्हणली तर मग कंबर दुखायली. आणि शेजारीने स्वयंपाक करताना ही उंडी करून देत होती. म्हणजे पहा किती शहाणी. ही झाली तेव्हा मांजराची सावली पडली होती हिच्या अंगावर. अशा काय काय बाया बघा. सुनानं स्वयंपाक कर म्हणल्या म्हणजे पाठ दुखायली. आणि शेजारीन चपात्याला आटावल्या तिला उंडी करून देऊ लागली. कितीच बाय. त्याच्यामुळे नीट राहत नाहीत. म्हाताऱ्या का गुणाच्या असतात को काय काय. नीट बोललं पाहिजे. मला वाटतं दोघींना आपलं आपलं जीवन सांभाळलं पाहिजे. सून जर माहेराला गेली ना तर येताना पिस आणला पाहिजे. आणि आल्या आल्या सासूच्या पाया पडायचं. ते कसा का असं जंपर होईन आणि टोपरं बेतन. पण आल्या आल्या सासूच्या पाया पडायचं आणि म्हणायचं आत्या माझ्या माईनं तुम्हाला पीस दिलाय. हो आत्या लगत म्हणती वचा बाई काय सुनेनं पाहणं बाई. बघा ना बाई कसा पीस आणलाय. चंद्रावानी चमचम चमकायलाय अशी म्हणी ती. ह्या म्हाताऱ्या काय कायले. ते पीस खराब असलं. आलीन टाकणं टाकायला धुडकं घेऊन सुनानं दूध सांडून दिलं काळा चहा केला. हे टाळी एका हातानं वाजत नाही ना. सुरुवातीला म्हाताऱ्या जरशा नाराज झालत्या. आता सुना नाराज झालत्या. आता दोघी खुश झाल्या. दोघी खुश झाल्या. हिशाबात राहिलं पाहिजे. हिशाबात. सुनायला एक सांगतो.
ह्या म्हाताऱ्यानं एका एका लुगड्यावर राहून तुमच्यासाठी जमिनी कमवून ठेवल्यात. सुनायला जरा जरा लाजा वाटल्या पाहिजे. म्हातारेपणी म्हाताऱ्याला सांभाळायचं. एका बाईला 1.5 एकर जमीन बाबा 27 एकर जमीन केली. विचारलं बाई कशी जमीन केली 1.5 एकरची? घरचं रान 6 ते 7.5 खुरपीत होते आणि 8च्या नंतर शेजाऱ्याचं खुरपीत होते. मालकानं घरच्या रानात पहाट चांदणी रात्र असल्या वाऊत हाणायचं, कोळपा हाणायचं आणि लोकांच्या इथं वाटेल ते काम करायचं. 27 एकर जमीन कमिली. 27 एकर जमीन किती सांभाळायला पाहिजे त्या सासू सासऱ्याला. 72च्या दुष्काळात याने एक टायमाच्या भाकरी खाल्ल्यात तेव्हा आपल्याला इथीच जमिनी कमवून ठेवल्यात. म्हणून इथल्या प्रत्येक मुलांना आपल्या मायबापावर आदर करायचा. आपल्या बायकोनं जरी शहाणपणा केला तर अशी चांगली खलसायची, म्हणजे मारायची नाही. लालनाथ पालेन ते भार्या जरा कान पिळायचा. मुगाड्या बस म्हण. त्यानं ईदभर जमीन कमिल्यामुळं आपण नीट खातो. नाही तर म्हातारी ती जमीन इकून गोव्याला नेली असती तर आपल्याला नाशिकला इटा उचलायला जावं लागलं असतं. मुंबईला गटर उपसावं लागले असते. कधी कधी घरच्याचा आदर करी जा आणि मग पंढरपुरातल्या मालकाकडे जायचं. घरच्या गाईला पाणी पाजीन आणि पंढरपुरातल्या गाईला वैरण द्यायला. आणि ती गाय खातच नाही, तिच्या तोंडावर मारलेलं असते. ती तोंडात पान धरी तिने सोडून देते. लगेच तिथं सेल्फी फोटो घेतला. मी चंद्रभागेत गाईला वैरण चालली. तुला हाणायला पाहिजे सोंबळ्या. घरच्या बायला पाणी पाजत नाही, नाटकं करतो सोंगाड्या नुसती. अशी नाटकं नाही चालत. काय सांगू लागलो गेलं इसरून. पैंजण ते वाजले. म्हाताऱ्या नेल्या नाचीत नाचीत हौदाकडच्या कोपऱ्यात आणि पोरायला म्हणला 5-10 मिनिटानं नळाकडच्या कोपऱ्यात आतल्याने सांगितलं देवा जमलं. पोरायला म्हणला बाहेरच्या म्हाताऱ्याला काय घे नाही बाबा. घरची मुख्य मालकीन म्हणली कृष्ण एकदा असं केलं आणि एकदा असं काऊन केलं. काय नाही म्हणलं मला झटकाच येतोय. बाई झटक्यात मरत आहे. ते म्हणलं मरायचा येत नाही रे. मला कसा मरायचा झटका येईन. थांब मी तुला ताकन भात देते. देव म्हणला तेच शो काय गौसन. मधात गेल्या म्हणली बाई मेल्याचा झटका कळाला ग. असं केलं तर हा कट्टे मधात घातले ना असं केलं तर बाहेर घातली. बाई यशोदे गोकुळी राहावी की जावी आवरी आवरी आपुला काना. मग भगवान वृंदावनाच्या ठिकाणी शृंगा सगलेश भवेशिदाम प्रसादरस्तु कवलायां व्याधी निरशन हितार्थायां प्रसादरस्तु स्ततायं गोपाल कृष्ण भगवान गोंदेश्वर भगवान भवानी माता ज्ञानेश्वर ज्ञानराज मावली शिंके लावी येले दुरी होतो तिघाचे वरी. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून वाहतीच्या धारा घ्या रे दोहीच्या कोपारा. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून तुका मने हाती टोका टिकावूने नदे का. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून कंठे धरिला कृष्ण म्हणे काला वाटोय कळमेका वैष्णवनिका संभ्रमा वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला. काला वाटोय कळमेका वैष्णवनिका संभ्रमा तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरणारी. काला वाटोय कळमेका वैष्णवनिका संभ्रमा बोलिले पुरे वागुले करा क्षमा अपराध महाराज. आणि हे कोण्या दिवशी दाबायचं त्याच्याच हातात आहे. ते ज्या दिवशी दाबीन त्या दिवशी व्हॉट्सअपला येईल आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गेले की लगेच दुसरा टाकी तू गेले दिगंबर. हो ते वाक्य तो कोणाला टाकायले तू ज्याला कवडीची अक्कल नाही ते मेला बी त्याला ते वाक्य. अभंगाचा अपमान आहे महाराज. त्या कोणाला नाही टाकायचे ते वाक्य. मीटिंग घेतली महाराज. द्रौपदीने विचारलं देवा कशा करता युद्ध आरंजित केलंस रे. 5 माहे मेले. आमचा एक शुभ मेलाय. ह्या गादीवर बसवायचं कोणाला. पांडवायला. देवा आम्ही सगळे जातो त्या दिवशी कोण गादी सांभाळील.
युद्ध केलं कसं करता? पंढरपुरातल्या मालकाने सांगितलं तुमच्या दोघांही करता, एक द्रौपदी करता आणि एक भीमा करता युद्ध आहे. द्रौपदीला भर सभेत केस धरून मांडीवर बशील तर त्यावेळेला द्रौपदीने एक पण केलता, ज्या मांडीवर मला राजकुमारानं बशिले, मी आई समान असताना माझ्याकडे वाईट दृष्टीनं पाहून बशिले, ह्या मांडीचं रक्त ज्या दिवशी डोक्याला लावीन त्याच दिवशी मी येणी घालीन. स्त्रीचे केस मोकळे कधी पण नसावे. पुराण वाचून सांगतोय, मला वाचायचा छंद आहे, खूप वाचायचा छंद आहे, म्हणून तर इतका रगिलो आणि बोलतो. खिशात पैसे लय मोठे असल्यावर भाव विचारायचाच नाही, चला 5 किलो गुळ, फक्त खाऊन पाहायचा चांगला आहे का. 100च रुपये नेल्यावर 5 किलो गुळ घेतले होते, हानीन किलो न वाचायचं. मला ना दे जास्त वाचायचं, तरी मग नशीब खोट आहे, मला मोबाईल नाही वाचायला, म्हणून तर वाचणं व्हालंय. नाही तर ते वाढदिवसाला व्हॉट्सअप चॅटिंग फॅटिंग करू करू याच्यातच मोकळा झालो असतो. मोबाईल आपला मस्त पतिव्रत आहे, याच्यात घाण येत नाही आणि कोणतंही बटन दाबा याच्यातलं खराब बाहेर जात नाही. तुमचे मोबाईल लय अवघड आहे, पप्याची माईल द्यायला बी लॉक उघडून द्यावं लागते, नाही लॉक लावून देतो. हो, मधात काय गर्दा आहे तिला कळत नाही. पप्याच्या बापाच्या मोबाईलमध्ये मोबाईल काळाची गरज आहे. एकाही वारकऱ्याला अभंग विचारायची गरज नाही, फार गरज आहे. रोज गाथा वाचणाऱ्याला जर गाथा घरी विसरला, तो कोणाच्या कार्यक्रमात गेला तर प्रवासात एसटीत बसल्या बसल्या सुद्धा गाथा वाचू शकतो. दत्ताबुवा, तो कदमबुवा, कृष्णाबुवा, कोथिंबरे महाराज, सोजे महाराज, तो गाथा वाचू शकतो, ज्ञानेश्वरी वाचू शकतो. इतकी काळानं प्रगती केलेली आहे विज्ञानानं, आपण ते वाचायला पाहिजे, गरज आहे. बाईचे केस फक्त 4 दिवस मोकळे असावे. महाराज पुराणात कितीतरी श्लोक आहेत. राष्ट्रसंतांचं एक काव्य मला आठवलंय, काव्य आठवलंय. त्या राष्ट्रसंतांनी त्या काव्याच्या अगोदर एक उल्लेख केलाय, या पवित्र भारत देशातला शेतकरी खांद्यावर आसूड ठेवताना तो सुद्धा शिस्तीत ठेवतोय. आसूड, आसूड, आसूडच म्हणता ना तुम्ही. हा, ते चाबूक हा नवीन शब्द. घोड्याच्या बग्गीला वापरला जातो त्याला चाबूक म्हणतात, पण शेतकऱ्याच्या खांद्यावर इळदीस असतो त्याला ओरिजिनल नाव आहे आसूड. आता नवीन नवीन आपण काही कशाला लावतो तो भाग आहे त्याला, पण त्याचं खरं नाव पुराणातलं आसूड. मग आसूड जाऊ द्या, चाबूक का म्हणणं, तुम्हाला चाबूक कळत असेल तर चाबूक म्हणून काय त्याच्याला ताण घ्यायचा. हा सुद्धा ठेवताना शेतकरी शिस्तीत ठेवतो. पदर खांद्यावर किती शिस्तीत असावा. लोकलज्जा निवारण हितार्थायाम, वस्त्र घालायचं कशा करता, लोकलज्जा निवारण हितार्थाया. म्हणून त्यांनी एक काव्य केलं, तुम्हाला आवडणार नाही पण महात्म्यांचं आहे, राष्ट्रसंतांचं आहे. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिशे घुबड, सांग सांग पुरी नान्न लागन का गोड, सांग सांग पुरी नान्न लागन का गोड. देशाचे पुरस्कार भेटलेले लोक आहेत ते. तुकडोजी महाराज असतील, दुनियादास महाराज असतील, संत गाडगे बाबा असतील. मागच्या आठवड्यात आम्ही अमरावतीला गेलतो कीर्तनाला. नांदगाव पेठ म्हणून तिथून 4-5 किलोमीटर संत आहे तिथं, फार मोठे समाधी, तिथे गेलतो. जवळच 19 किलोमीटरवर समाधी महात्म्यांची. या स्त्रीने फक्त 4 दिवस केस मोकळे का? तिला बघवायला हात लावता येत नाही, आरशाकडे जाता येत नाही, कंगवा कुठेतरी एखाद्या ठिकाणी, तितक्या पुरतं. एरवी अजून एक केस मोकळेपणाचं सांगितलं. दशम यत्क्रियां गंगोदकं भयो यथा सर्व कामिनीहाम विरधिनाशायाम सर्वस्थितो ये तर रोमाभयस्थित जायते. हे 27 वर्षापूर्वी मी कर्मकांड करीत होतो तेव्हा पाठ केलेले, आता नाही करीत मी ते, बोलू बी नका मला. सुतक फेडवायला 10वा म्हणतात. त्या दिवशी भावकीच्या बायका गावाच्या नदीला गंगेला आंघोळीला जात असतात आणि तिथून घरी येईपर्यंत केस मोकळे ठेवत असतात. तो एक विधी आहे. एरवी कधी स्त्रीचे केस मोकळे नसावा. पुराणात उल्लेख आला नाही, पण अजून 2 जागेवर केस मोकळे ठेवतेत, अंगात आल्यावर एकदा. हो, पण आपल्याला पुराणात त्याचा आधार नसल्यामुळे ज्ञानराज आपण असं रेटून सांगू शकत नाहीत ना.
पण असं पाहल्याला आधार आहे. एखादीच्या अंगात येवा लगेच दुसरी येती. हो हो, जशी ती वारकरी संप्रदायातली चुलतीच होती, ती लगेच ती बटगीट सोडी, ती बेश्रमाच्या पोकान हाणायला पाहिजे. अपमान आहे तो, अपमान आहे या पवित्र देशातल्या स्त्रीचा. मोकळे केस सोडायचे नाही. मला सांगा, जगाचा बाप तिचा भाऊ आहे, तिला बहीण मानतोय, मरेपर्यंत तिचे केस मोकळे ठेवायला लाज वाटेल का नाही देवाला? मग देवानं सांगितलं, ताई तू दुर्योधनाच्या मांडीचं रक्त लावल्याशिवाय केस बांधणार नव्हती, आणि युद्ध केल्याशिवाय त्याच्या मांडीचं रक्त लावता येत नाही, म्हणून युद्ध करावं लागलं. आणि भीमाचा एक पण होता. दत्ताभाऊ तसं नाहीत भागवत सांगत, आमचा एक मित्र भागवत सांगत होता. आता ऐकावर का, आणि काय भीमाने पण केल्यावर का, काय त्या नालायक दुर्योधनाने द्रौपदी मांडीवर बसली बर का, आणि भीम करकरा मुठी दाबीत होता बर का, दाताने होट दाबीत होता बर का, आणि भीमाने पण केला, माझ्या पत्नीला मांडीवर बसिलं, ती मांडी फोडीन आणि घटा घटा रक्त पिन. अरे भागवतकारा, भीम माळकरी होता रे सुंबळ्या. जन्नुरेन यजंघायानाम अशुद्धाम तिलकम रेवचम जन्नुयानुति जंगायम. जन्नु म्हणजे मांडी, अशुद्ध म्हणजे रक्त. रेखवम तिलकायम ललाट प्रपटलेषु ततम मृकोदर भय जायम ललाटम भय तिलका. लावणारच नाही गंध, आणि वारकरी बिना गंधाचा फिरणं मला नाही लाज वाटायची का? म्हणून युद्ध करणं गरजेचं आहे. मग देवा साध्य काय केलंच रे? माझा पण, माझ्या भीम नावाच्या मालकाचा पण, आणि लेकर मातीत घातलेच. ऐक ताई, तुमच्या पश्चात गादीव बसायला जन्माला येणारे 4.5 महिन्याचा गर्भ उत्तरेच्या पोटात आहे. गुप्तचर हजरच होता. जाऊन दुर्योधनाला सांगितलं, युवराज काय काम नाही झालं, भीष्माचार्याच्या चक्रव्यूहामध्ये ते मृत्यू पावलेत. अभिमन्यू अश्वत्थाम्याने 5 लेकरं कापले, पण उत्तरेच्या पोटात गर्भ आहे, ते जन्माला येणारच आहे. अश्वत्थामा म्हणला, ताण घेऊ नको रे, मी जाळतो उत्तरेला. आणि ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र सोडल्यावर पुराण सांगते, भागवत इतकं गोड सांगते, सुभद्रा ही उत्तरेची सख्खी सासू, सख्या सासूची उत्तरा सेवा करायची, आणि सासूचं काम आटपल्यावर जास्तीत जास्त वेळ द्रौपदीला द्यायची. द्रौपदी कोणती सासू? सावत्र. वाक्य बरोबर आहे माझं, चुकीचं तर नाही ना? जास्त वेळ सासूचं कोणतंच काम राहू देत नव्हती. सगळं काम आटपल्याच्या नंतर विचारायचे, आत्या आता मी मोकळी? हो तू मोकळी, तुला 3 तास काही काम नाही. तितका वेळ द्रौपदीला द्यायची, आणि द्रौपदीनं त्या वेळात पंढरपुरातल्या मालकाचं चरित्र सांगायचं. एके दिवशी रात्रीचा वेळ आहे, उत्तरा निघाली, आणि द्रौपदीने सांगितलं, सुनबाई माझ्यासारखी सासू आहे, सुभद्राताई सारखी सासू आहे, अर्जुन मालकांसारखे सासरे आहेत, फार मोठ्या परिवारातली तू आहेस ग बाई, पण आडी अडचणीला त्याला ध्यानात ठेवत जाय. आज ब्रह्मास्त्र अंगावर आलं त्यावेळेला आठवलं, आणि त्याचा धावा केला. काय परिणाम झाला माहिती? आजही अंगुष्ट प्रयायत जायते देवा इते क्रिया काया वरुतस्य जायते. अंगुष्ट अंगठ्यासारखं रूप घेतलं, श्वासात प्रवेश केला, आणि अंगठ्यासारख्या रूपाच्या हातात सुदर्शन किती मोठा असेल महाराज, ते सुदर्शन गर्भाच्या भोवताल प्रदक्षिणा करत होतो. वा क्या बात है. गर्भी रक्षिला
प्रमाण सुटल्यावर कीर्तन करायला अशी मस्तीची येते होती. मस्ती असं वाटते कुस्ती खेळावा. कोण कशाची माहिती पुराणाशी. गर्भात प्रवेश केला, सूक्ष्म रूप धरलं. महाराज द्रौपदीच्या श्वासात प्रवेश केला त्यावेळेला हृदयाशी संबंध होता आणि चित्त हे निर्मळ असते. पण गर्भ अपवित्र असतो बरं का. गर्भाची जी जागा आहे का ती अपवित्र असतो. काय सांगू गर्भीच्या किंवा नाकी तोंडी कुर्मी किडे विष्टाले पचहुकडे. किती दुःख किती किती गर्भात काय गर्भ दिला देव वरती पाय खाली तो, वरती पाय खाली तो दे, वरती पाय खाली तो दे. वरती पाय खाली तो दे, पाय खाली तो दे, वरती पाय खाली तो. दोघायचं काय झालं माहितीये का. काय ग पळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखीती. गाव आहे ना आज. कसे उल्हासात आलेत पान. घरचं रान असल्यावर कडीला आवत गेल्या उभाट्या हाणायचं. हा धुरा 11 वाजले म्हणजे धुरा काढाच ना दोघायनं. काय संप्रदाय. ह्याच्यामुळे अभ्यास करायला पाहिजे. दोन गोष्टीला किंमत आहे, बहुश्रुत आणि बहुवाचक. पण बहुश्रुत कोण माहितीये का. नीतिसंपन्न निष्ठेनं वाचन करणाऱ्या लोकांचं ऐकायचं तर फायदा, आणि चांगली पुराणं वाचायचं म्हणजे चांगल्यांचं काव्य वाचायचं. हे दोन लोक कधीच मरत नसते. बहुश्रुत आणि बहुवाचक. हो लय ऐकिलं तो काय ऐकिलं ढगाला लागली कळ सोमळ्या. काय फायदा येतो होते ऐकण्यात. काही नाही ऐकायचं. तुम्ही बी नीट म्हणी जा. काही म्हणतात पंढरी जाऊ प्रेमानं नाहू गाथा वाचव ना. हो ना. केळीचं रान सोडून दिलं आणि तिकडे काचकुऱ्यामध्ये फिरायली आणि पुराण म्हणजे अंकावून खाजवायले सडून जाशील. केळीचं रान ते केळी काप ना. कशाला चालली तिकडे काचकुऱ्यात. गाथा वाचव ज्ञानेश्वरी वाचव गाथ्यातले अभंग म्हण काही म्हणतात. हो कीर्तन चालून एका बाईन प्रमाण म्हणलं. म्हणी ना का आपल्याला काय घेणे त्याच्याशी. लोकांनी बलील तर आपण कशाला विरोधात जायचं ना. आपली काय पात्रता आहे. आणि आपल्याला थोडीच ॲलर्जी. मी लग्न केलंय का नाही. आपल्याला थोडी ॲलर्जी. पण काल्याचं कीर्तन चालू होतं आणि भगवान गोपीजी इथे गेले वापस आले. तर यशोदेने विचारलं कृष्ण वापस काहून आला. काय नाही म्हणलं आई गोपी घरीच नव्हती. की लगेच प्रमाण म्हणलं गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. आणि म्हणलं फोन करून जायचं. फोन नव्हता तुझ्याकडं. किती हलकटपणाचा कळस. हे दोन पुरावे आले दत्ताभवान आणि कृष्णभवान. वैकुंठवाशी नथुराम बाबा केहाळकर म्हणायची कोटीची नोट. कीर्तनकार रस्त्यानं चाललाय त्याचा पुरावा आहे. इकडे तिकडे भरकटत नाही त्याचा पुरावा आहे. आणि कीर्तनकार बी असा रस्त्यानं चालला म्हणजे ज्यांना प्रमाण म्हणतात. हे कोणीकडे बी हो गाय दूध चांगलं देते ना. पण नेमकं धार काढायच्या टायमाला 4 वाजताच चराट तोडून जाते. वैरण कोणाची खा. दुधाला आणि शेणाला गाईनं खोट्यावर यावा. दुधासाठी शेणासाठी गाईनं खोट्यावर यावा. हो बाकीचं वाचून असा विषय नाही. पण कीर्तनात गाथा ज्ञानेश्वरी पुराण इतकंच असावा असं समजायचं. गाय सात्विक आहे. हो चांगली माणसं आहेत आज. मजा आहे. इतक्या घाणेरड्या ठिकाणी जगाच्या मालकानं प्रवेश केला. द्रौपदीनुसार हाक मारली. सुदर्शन विलीन झालं. ब्रह्मास्त्र विलीन झालं सुदर्शनात. आणि परीक्षिती जन्माला आला. परीक्षिती नावच त्याच्या पुढे पडलं दत्ताबुवा. गर्भाम परीक्षायाम अंतरेषु हृदय कमलेषु यत परीक्षास्तु पात्रेषु ममम रक्षन्ति यत पात्राया. मला संरक्षण करणारा माझं गर्भात संरक्षण करणारा
तूच आहेस अशी ज्यानं पारख केली, अशी ज्यानं परीक्षा केली, इति नाम परीक्षिती. इति नाम परीक्षिती. परीक्षा केली ना, माझा सांभाळ करणार आहे. मालक सांगतात, जर भगवंताला उत्तरेनं हाक नसती मारली बाकीच्या सोयऱ्याला, हा देवही तिचा सोयराच होता ना. एका नात्यानं पंढरपुरातला मालक उत्तरेच्या पतीचा सख्खा मामा होता. कृष्ण कोण होते माहिती? सख्खा मामा. सख्खा मामा, मामच सासरे होते. नात्यानं सोयरे येत, पण एका नात्यानं तो जगाचा बाप आहे. तिने जर बाकीच्या सोयऱ्याला हात मारली असती तर पांडवाचा कुलदीपक कायमचा इजला असता, कायमचा. पांडवाच्या मृत्यूनंतर दिल्लीतल्या गादीवर कोणी बसलं नसतं महाराज. एकमेव ताकद आहे. हाका सुद्धा कोणाला मारावं याची आकली असल्या पाहिजे ना. बुद्धिवान होती, तिने हात पंढरपुरातल्या मालकाला मारली आणि सूक्ष्म अंगुष्ट प्राय रूप घेऊन गर्भात संरक्षण केलं. म्हणून मालक कदंब पहिल्या कडव्यात म्हणते, हाके सरसी उडी, हाके सरसी उडी, हाके सरसी उडी, हाके सरसी उडी. लाडू भीमाला खाऊ घातले. तयम जलयास्तानयो वृकोदरे यद्भयानाम निशान्न परित्याज भयस्थितो कायाम वृक्षाति जायते. निळं पडलं शरीर, काळं पडलं शरीर. हाक मारली. कोणते मालक आले धावत माहितीये? काशीतले मालक आले. उरंगाया साधनेषु यद्भयो, उरंग म्हणजे सर्प. व्याला ददुशुंकाति जायम शमश्वायाम यत्विषाग्रयो. हात मारल्याबरोबर काशीतले मालक आले, चावा घेतला सापाने, अंगातलं सगळं विष शमन करून टाकलं आणि भीमाला वाचवलं. हाकेसर शिवडी घालून या स्तंभ फोडी. वस्त्र हरण करताना पुण्य होतं महाराज. एका 22 वर्षाचा साधू गंगेत आंघोळ करता करता अंगावरचं वस्त्र, त्याच्या धोत्र अंग चोळता चोळता निघून गेलं. गर्भांध होता, चक्षुहीन होता, आईच्या पोटातूनच अंध जन्माला आलता, पण अंगावरचं धोत्र वाहत गेल्यावर गावात कसा प्रवेश करायचा म्हणून कमरे इतक्या पाण्यात अंग लपून बसला. तो चातुर्मासाचा काल होता आणि चातुर्मासात द्रौपदी पोलीस पाटील आंघोळी करता गंगेवर जात होती. केवढ्या राजाची पोरगी हो, केवढ्या राजाची पोरगी, किती मोठ्या राजाची पोरगी. आमचा एक मित्र होता भंगिऱ्या, पण त्याचा बाप पैशावाला होता म्हणून मी बी त्याला कधी मधी मानित होतं. आपल्या अडचणीत उसने पासने देत होतं. इतकं काय लायकीचं नव्हतं ते, तवाच सांगायलो. आता कशाला मागू त्या पांचटाला मी. मग त्याला मी माहूरला नेलं. कीर्तन होतं तिकडंच, तर चल म्हणलं, वेळ होतात म्हणलं उनकेश्वरचं दर्शन घेऊ. सकाळी सकाळी रूम चांगली केलती. तर म्हणलं नको, उनकेश्वरला आंघोळ करू. तर याला वाटलं तिथं रूमच करतील. तर उनकेश्वरला एक कुंड आहे, तिथं आंघोळ करायची होती. म्हणलं याच्यात बाळू तुला माहिती आहे ना, मी असं कुठं बी आंघोळ करीत नाही. म्हणलं कुठं बी करायची नाही, कुठंच करीत असते. कुठं बी करायची नाही, कुठं कुठंच करीत असते. गंगेला आंघोळ करीत असते. ओढ्याला कोण कर म्हणायला तुला? हे काय एखाद्याचं आउटलेट आहे का घराचं? तिथं तुला आंघोळ कर म्हणायला होतं. हे तीर्थ आहे, भगवान प्रभू रामचंद्राने शरभंग ऋषी करता तयार केलेलं तीर्थ आहे. बरं जाऊ दे म्हणलं बाळू, करतो, पण आपल्याला गार पाण्यानं जमत नाही. गार पाण्यात आंघोळ नाही जमत. मी काही त्याला सांगितलं नाही याच्यात गरम पाणी द्याला ढकलून. ते म्हणला महाराज
पाणी गरम आले. कोण गरम केलं? म्हणलं तुया मेवणीन. पहाट चालती तिने याच्यात गॅस लावलेला आहे आणि त्याच्यामुळे पाणी गरम व्हाले. काय ताकद आहे महाराज, काय ताकद आहे, काय ताकद आहे. चला, अंध साधू आहे, अंध अंध अंध. द्रौपदी चातुर्मासात कालचं भंगिरी तिथं आंघोळ करीत नव्हतं. त्याला महती गरम पाणी लागल्यावर कळाली पाण्याची काय ताकद आहे, विश्वाची काय ताकद आहे, मालकाची काय ताकद आहे. एवढ्या मोठ्या पांचाळ नरेशाची कन्या गंगेवर चातुर्मासा करता. साधूच्या रडण्याचा आवाज म्हणजे स्पंदण्याचा, दुःखाचा आवाज आला. विचारलं कोण? दादा मी. कोण? ताई. पांचाळ नरेशाची कन्या. वेगात सांगतो, वेळ मगाच संपला आपला. काय अडचण आहे दादा? काही नाही, अंगावरचं वस्त्र वाहत गेलं ग. मैत्रिणीच्या खांद्यावरचं लुगडं फेकलं. सुप्रभा नावाची मैत्रीण होती. ठराविक बायकांना मैत्रिणी चांगल्या मिळाल्या आणि ठराविक लोकांना मित्र चांगले भेटले. पुराणातल्या मैत्रिणी ऐका. सीतेसारख्या महान सात्विक सदाचारी पुण्यशील विश्वाच्या मालकिनीला मैत्रीण सापडली. 6 महिने 27 दिवस सीता आईसाहेब तिथं होत्या. त्रिजटा सापडली. 6 महिने 27 दिवस अशोक वाटिकेत होत्या. रामायणात हा पुरावा पाहायचा नाही. तुम्ही रामायण पाहिल्यावर म्हणताल बाळ्या कशातलं सांगायला, तुरीच्या पात्यातलं नाही, दुसऱ्या पुराणातलं सांगतोय. 6 महिने 27 दिवस 26 दिवस सीताई साहेब तिथं. आणि प्रभू रामचंद्राला वनवास 14 वर्षाचा होता, पण 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचे घातले. मधल्या काही साधूला भेटण्यात वेळ गेला. हो, त्यातले 3 दिवस त्या मार्गाने जाण्यासाठी गेले. असा एका विशिष्ट प्रकारच्या पुराणाचं मत. पण तिथं त्रिजटा मैत्रीण सापडली. भीष्मक राजाची कन्या लक्ष्मी आईसाहेब रुक्मिणी आहे. त्यावेळेला सुजय नावाची मैत्रीण होती. हिनं तर पत्र वाचून दाखिलतं, ताई ताण घेऊ नको, मालक येणार आहेत. अशीच येडपट असती तर तिला काय अकलीचा कांदा होता. हो, सुजया फार हुशार होती. एक पोरगी मामाची तर मुंबईला शिकली. मामाची तर मामा जरा पैशावाला होता. त्याची बायको जरा उचकानी होती. ती घरी स्वयंपाक करीत नव्हती. हप्त्यात 3 दिवस हॉटेलच खात होते आणि 2-3 दिवस राहत होते. तर मग ती बाई स्वयंपाक करीत होती. हिच्या मामीला माहित नाही, हिला माहित नाही स्वयंपाक करायचं. पण बरी शिकली, जरा सुंदर होती म्हणून खेड्यात दिली. जमीन 500 एकर. सासू चांगली होती, दिली त्या घरी. तिथे गेल्याच नंतर काहीच येत नव्हतं. सासू म्हणली, बाई तू एक काम करी जाय, तुला 1-2 महिने मी स्वयंपाक शिकिते, तो रोग तू माझ्याजवळ बस जाय. बसली सासूच्या जवळ. म्हणली, आत्या वाटा गरम लागायलाय. आत्या म्हणली, वाट्यावर नाही बसलीस तू, उल्यावर बसलीस, जळून जाशील, पटकन बाजूला व्हाय. उल आहे ते उल, तू जळशीन, वरपाळशीन, बाजूला सरक. इतकी बिनाकली असल्यावर कसं झालं असतं रुक्मिणीचं मला सांगा ना तुम्ही. पत्र वाचता आलं असतं केला. उल्याचा आणि किचन वाट्याचा फरक कळ ना, काय कामाचे. आता काय काय लोकायला वाटलं खरं कीर्तन सुरू झालं. भंगारले आवडतो लोकायला. हो, आधी असे बसले होते जसे पिराला कापायला न्यायचे. विठाला विठाला विठाला. लुगडं बाजूला पडलं वाहत्या प्रवाहाच्या दिशेनं. अर्ध लुगडं स्वतःच्या अंगावरचं एक लुगडं होतं ते फेकलं, ते बाजूला गेलं. फेकाफेकीत उजळलं. साधून सांगितलं, मी बाहेर येत नाही, अंगावर कपडे नाहीत आणि द्रौपदीला मधात जाता येत नाही. पण मैत्रिणीचा हात धरून आतमध्ये गेल्या. काय मैत्रीण होती? सुप्रभा. काय मैत्रीण होती? सुजया. काय मैत्रीण होती? त्रिजटा. गांधारीची मैत्रीण सांगू? कांतीप्रिया. कुंतीची मैत्रीण सांगता येते कोणाला? धात्री. धात्री जगात 1 नंबरची गायनिक. धात्री सारखी बाळांतपण करणारी, धात्री सारखी प्रसूती करणारी, धात्री सारखी डिलिव्हरी करणारी विश्वात जितके देश आहेत, एकाही देशात धात्री इतकी विद्वान कोणीच नव्हती. ही कुंतीची दासी होती. दासी बिन मैत्रीण बी. विठाला विठाला विठाला. माणसं चांगले असले, संगती चांगल्याची केली की काम चांगलं होतं. 2 बरण्यात एकीत मीठ टाकलं आणि एकीत तूप टाकलं. जागा कुठं कुठं मिठाची तुपाची जागा. ज्या बरणीत तूप टाकलं ती बरणी कुठं ठेवते? कपाटात. आणि जिच्यात मीठ टाकलं ती चुलीपशीत शाकानच वाकली. तोंडी एकीकडून बुडी एकीकडून. हे अशी पिरगाळली गाणी बरणी जास्तीला प्यारीलीच झालाय. कशाची संगती आहे? मिठाची. तुपाची संगत केलेली बरणी कुठे गेली? कपाटात. ती बरणी कोण दिश काढते? वरण भात केल्यावर, तूप पोळी, पुरणपोळी केल्यावर, काही भात केल्यावर मग ते.
आता ज्या बरणीला तुपाची संगत भेटली त्या बरणीन जरा हिशाबात राहा ना. ती लई शहाणी उचकानाची. तूप संपल्यावर अन्नाच्या वाट्यावर आली. नेमकी दिवाळीचा पिरियड होता. पोरीचे पोरं जास्त आल्यामुळे डबे कमी पडले. यात बरणीला छिद्र पाड दोरी लावली आणि बरणी पलीकडे रस्त्याने नेली. तिकून रस्ता येतून तो कायच मस्त रस्ता आहे. वा वा वा. ज्याला मळमळ होतंय त्यानं त्या रस्त्याने याचं. आयुष्यभर त्याला उलटी होणार नाही. कायच रस्ता आहे ते पलीकडे बाजूचा. आहे की नाही राजू काका? काय मस्त रस्ता आहे. वा 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 वा. टायर पंक्चर झाल्यावर धुतल्याशिवाय पंक्चर काढायचा नाही कोणी. नाही तर पंक्चर काढणारा चक्कर येऊन मरण. विठाला विठाला संगतीचा परिणाम संगत चांगली केला. चला सुप्रभेनं पितांबर दिला. द्रौपदीचा अर्धा पितांबर राहिला. आतमध्ये गेल्या. साधूला देऊन टाकला. साधूनं गंगेत भिजवला. आकाशात पांघरवला. देवा मला अडचणीत बहीण पाठवून दिलीस. मला अडचणीत बहीण पाठवून दिलीस. लोकलज्जा निवारणार्थ मला वस्त्र दिले. माझ्या बहिणीवर जर कधी प्रसंग आला त्या लुगड्यावर उभे आणि आडवे जितके दोरे तितके वस्त्र पुरव. कौरवे पांचाळी सभे माझी आणली. वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. पांडुरंगे येऊ पांडुरंगे जीवाचे जीव लगे येऊ पांडुरंगे. तिच्या हाकेला धावला केसरची उडी घालून या स्तंभ पोडी. मागं क्रतात्रेता युगात जा. मग अशी रामायणाच्या वया गोड ऐकावत वाटत होत्या. मी सुजित चलत होतो रस्त्यानं. गाडी तिकडे मागेच उभी केली. एक दोन जण आम्हाला उभा करून आणले. एक टेम्पो आलो म्हणलं बसान माग. हो आणि पुढं होत्या कोणतरी बसलेल्या त्याच्या घरच्या असतील त्या. आम्हाला म्हणले बसा मागे. म्हणलं नाही मागून गाडी आली. हो एक जण वडिलांचा डब्बा घेऊन गेलते. त्यांनी आमचा उजेड पाहिला. मोबाईल जवळ मोठा मोबाईल आपल्या जो बारीक आहे त्यामुळे वापस आले. चला नाही म्हणलं गाडी मागे. चलायला लागलो. याच्याकरता आलो. रामायण ऐकत होतो. एक शेवटचा 5 मिनिटात प्रसंग सांगतो. दत्ताबाबत झाला. आता मला सकाळी पळायचे सकाळी. हो किडे खाणारं पाखरू होतं. फक्त 6च पक्षी आहेत काही बी खात नाहीत. त्याच्यापैकी एक राजहंस. कावळे ढोपरा कंकर तितिरा राजहंस चारा मुक्ता फळे. राजहंस फक्त मुक्ता फळ खाते काही खात नाही. कावळे काही खाते. एक तितीर नावाचा पक्षी फक्त खडे खातोय काही खात नाही. कंकर तितिरा ते खडे खाते. खडे. पोपट्या इतका गोड बोलतो पण सोयाबीनवरच्या आळ्या खातो. पोपट पोपट. आर्घे नावाच्या काडीन त्याची जीभ घासली ना त्याला राम राम पण घालता येतो. या पाहुणे राम राम पाहुणे असं म्हणतोय पोपट. अर्घ्यायाम रावेषु रसनायत क्रियायम घर्षस पापेषु यज्जायते नाम ब्रह्मकन्यास पात्रेषु कृपा पात्रेषु रावायाम नैवम गिरगावकर लिखितम. रावा म्हणजे पोपट. सरस्वतीची कृपा झाल्यासारखी त्याची जीभ पातळ होती. मध आणि अर्घ्य नावाची काडी असती. या काडीनं मध लावायचं आणि त्याची जीभ घासायची. 6 महिने 7 महिने 8 महिने मालकानं चोच धरून आलादी. तुटली नाही पाहिजे. नुसती घाशीत राहायची. रक्त नाही निघलं पाहिजे. त्याला राम राम घालता येतो. पण चोट्ट सोयाबीनवरच्या आळ्या खातच. अखाद्य ते खाती ती विहंगमाची जाती. मग एक पुराणातला पक्षी त्याचं नाव आहे जटायू. बरोबर आहे का ना? जटायू. जटायू फार मोठा आहे. पैठणच्या मालकाने वर्णन केलंय. मिरे कश्यपाचा नातू. रामायण सांगते. ओई घरी गेल्या वाचा. मिरे 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 कश्यपाचा नातू जटायू रे जटायू नामे विख्यातो. मिरे 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 कश्यपाचा नातू. तो कश्यपाचा नातू होता. अरुणाचा पुत्र होता. त्याचा चुलता कोण होता माहिती? जटायूच्या चुलत्याचं नाव सांगताय? रामकृष्ण हरी. गरुड. अरुणाचा भाऊ कोण? गरुड. काय पावरबाज कुटुंब. जटायूच्या वडिलांना सूर्याचा रथ हाकावा अरुणानं. म्हणून वारकरी संप्रदायाने दखल घेतली. सूर्योदय नाही, उठा अरुणोदय प्रकाश झाला. घंटा गजर गरजिनला
हरी चौघडा सुरू झाला काकड आरती समयाचा उठा सूर्योदय प्रकाश झाला हेट नाही उठा अरुणोदय प्रकाश झाला जगाला प्रकाश देणारा अरुण त्याचा बाप चुलता किती मोठा आहे सांगू त्याच्या चुलत्यापाशी वाकल्याशिवाय त्याच्या चुलत्या पुढं कान धरून नाचल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटतच नाही कान धरून या नाचेन गरुड पारी नाचेन गरुड पारी कान धरून या इतका पावरबाद चुलता जगाच्या मालकाचा अंगरक्षक पिय वाहन आणि या कुळातला जटायू बलिदान दिलं हो एक नालायक महाराजाच्या रूपात श्रीमंत आला महाराजाच्या रूपात महाराजपणाला बदनाम केलं त्यानं माय चुकीच्या महाराजाच्या पायाना कपड जाऊ पाणी जर घाण पेलं तर उलटी संडास होती पाणी जर चाळून नाही पेलं तर उलटी संडास होती पण त्याच्यासाठी डॉक्टर उपाय करतोय पण महाराज जर चुकीचा भेटला तर पिढ्यान पिढ्या मातीत जातात सीतेला 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या थुत्राचा वास घेत बसावं लागलो राक्षसनी काही बी खात होत्या महाराज आणि त्या राक्षसनी 6 महिने 26 दिवस चुकीचा महाराज निवडला हा पाणी पिणं छान के आणि गुरु करणं पछान के भंगिराईच्या पुढं डोकं टेक जाऊ नका हो तुम्ही जरा भावनिक आहात लय भावनिक काय सांगायचं बाई तुम्हाला